नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग घेऊन आलोय। दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले कारण तुमची निस्तीम गुरुभक्ती, तुमच्या निस्तीम गुरुभक्तीनं तुम्हाला दत्तगुरूंनी निवडले। गुरुभक्ती तुमची खूप टोकाची गुरुभक्ती तुम्ही करता आणि परमेश्वराचे आशीर्वाद काय आहेत, त्यांनी तुम्हाला का आशीर्वाद दिलेत आणि त्यांनी तुम्हाला का निवडले हे सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जे दृष्टांत येत असतील, तुम्हाला जे स्वप्न पडत असतील किंवा तुम्ही जे काही कार्य करत असता त्यामधून तुम्हाला बरेच वेळा अनुभवाला येत असेल, लोकांच्या मुखातून तुम्हाला अनुभवायला येत असेल की का दत्तगुरूंनी निवडले मला। बरेच वेळा तुम्हाला स्वतःला प्रश्न पडतो की दत्तगुरूंनी मलाच का निवडलं। तर दत्तगुरूंचा शिष्य होणं सोपी गोष्ट नाही आहे आणि ते तुम्ही आहात, दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले कारण तुमच्यामधला म्हणजे एक असा मधुर जे आत जे काय आपण काय म्हणतो बघा, एखादं फळ असतं, नारळ आहे की नाही, नारळाला कवच एकदम असं जाड एकदम हे असतं, पण तर तो नारळ काढून फोडून त्यातलं पाणी पिल्यानंतर जे कष्ट तो नारळ फोडायला लागलं, तो ते कष्टाचं एक म्हणजे विसरून जातो आपण की नाही बाबा, हे सगळे कष्ट विसरून जातो जेव्हा आपण त्यातलं मधुर असा पाण्याचा एक घोट जरी घेतला तरी सुद्धा मन तृप्त होतं। आणि तसा जो तृप्तीचा एक हे असतं की नाही, तसं ती तुमच्यामध्ये आहे, तुम्ही तृप्त झालाय तुमच्या ह्या गुरुभक्तीनं आणि म्हणूनच दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले कारण तुमच्या मोह, लोभ, माया, मत्सर, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी खूप शेवटी हे करतात, पण तुमच्यासाठी गुरु त्यांनी दिलेले आदेश त्यांचं पालन करणं आणि त्या आदेशावर पुढे जाणं हे तुमच्यासाठी एक महत्त्वाचं कार्य आहे आणि त्या कार्यावर तुम्ही पुढे जाताय। म्हणूनच दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले कारण जी सोल अशी असते खरंच परमेश्वराच्या अधीन असते, गुरूंच्या अधीन असते, जी त्यांच्या कार्यावर पुढे जाते, त्यांनी जे तिच्यासाठी त्या गुरु शिष्यासाठी जो रस्ता त्यांनी निवडलेला असतो त्याच्या पूर्तीनुसार असतो, हो की नाही। प्रत्येक वेळेला प्रत्येक आयुष्यात मनुष्याला आपल्या मुलाला प्रत्येक मुलगा डॉक्टर होईल, प्रत्येक मुलगा इंजिनियर होईल, प्रत्येक मुलगा IAS होईल असं नाही आहे। प्रत्येकाची कला वेगळी असते, क्षमता वेगळी असते, हो की नाही। त्याच्या गुणाप्रमाणे त्याची ती कला असते, गुण असतात, प्रत्येकामध्ये असतात, वेगळे असतात, सगळे सारखे नसतात। जसे हाताची बोटं 5 तशी वेगवेगळी, तशी मुलंही वेगवेगळी असतात आणि त्यांची शिष्य तसे गुरुही वेगवेगळे असतात। तसे तुमचे दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले, तुमचे गुरु आहे दत्तगुरू आणि दत्तगुरूंनी अशा छानशा सोलला निवडलेला आहे। आणि शक्ती, मन, तृप्ती, भक्ती, पूर्ण भक्तिमय असे तुम्ही आहात, म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडलेला आहे। हृदयावर कोणतंही बर्डन नाही आणि मनात आणि विचारात कुठलाही असा असंबंधपणा नाही आहे, विचलितपणा नाही आहे, तिरस्कार नाही, राग नाही, फक्त समर्पण आहे, म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले कारण समर्पण करणं सोपी गोष्ट नाही आहे, ती तुम्ही करताय, ती तुम्ही केली आहे, समर्पित तुम्ही झालाय, म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले, लक्षात घ्या। आणि हे समर्पण तुम्हाला तुमची खरी ओळख देणारं आहे। दत्तगुरूंनी निवडणं म्हणजे तुम्ही खूप काही मोठं केलेलं आहे, करून आलाय आणि ते पुढं तुम्हाला करत जायचं आहे। तर बघा, दत्तगुरूंनी तुम्हाला का निवडलेला आहे, आपल्या रिडिंगचा हा विषय आला आणि कार्ड जे आहे बघा, तुम्ही म्हणजे दुसऱ्यांमधला दोष, तिरस्कार शोधत नाही, त्याच्यामध्ये काय दोष आहे, त्याच्यामध्ये काय कमी आहे, तो असाच आहे, तो तसाच आहे, तो या धर्माचा आहे, या ह्याचा आहे, तो त्याचा आहे, नाही, तो कशाचा आहे, तो माणूस आहे, तो प्राणी आहे। म्हणजे जन्म, जगणं बघा, ह्यामध्ये माणूस असेल, प्राणी असेल, पशु असेल, पक्षी असेल, यामध्ये तुम्ही कधीही दोष बघतच नाही, त्याचा दोष काय आहे नाही, पण त्याला आत्ता काय गरज आहे हे तुम्ही बघता, त्याच्यामधले दोष न बघत तुम्हाला तुमच्या खरंच मदतीची त्याला गरज आहे आत्ता, किंवा तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, तुमच्याकडून कोणतीही मदत असेल त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं। माफ करणं, समर्पण करणं, समर्पित होणं हा गुण तुमच्यामध्ये आहे, माफ करण्याचा गुण एक खूप मोठा आहे, तो प्रत्येकामध्ये नसतो। तिरस्कार करत बसत नाही तुम्ही, दुसऱ्याचा राग करत बसत नाही, काय याने माझ्याशी असं केलं, का हा माझ्याशी असं वाईट वागला, या गोष्टींना एंटरटेन करत बसत नाही, स्वतःची वेळ, एनर्जी, पैसा न वाया घालवतात, ते सोडून देतात, तिथंच माफ करता, सोडून देतात
आणि पुढच्या वाटचालीस लागता. पुढची वाट काय आहे, रस्ता काय आहे, कोणत्या रस्त्यावर मला जायचं आहे, मला काय आहे ज्यामुळं माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण लागणार आहे, किंवा गुरूंच्या आदेशाने आयुष्याची एक नवीन सुरुवात होणार आहे. तर तो असा कोणता धडा आहे, ते कुठलं पान आहे ज्यावर गुरूंनी आपलं नाव लिहिलेलं आहे, आणि ते काय आहे, आदेश काय आहेत आपल्यासाठी, ते तुम्ही बघत असता. तुम्ही शोधत नाही की मला आत्ता कुठला विषय मिळेल त्याच्याबद्दल गॉसिप करायला, याच्याबद्दल गॉसिप करायला, कोणाची तरी चर्चा करायला नाही. मला आत्ता काय विषय मिळतोय, मला काय करायचं आहे, काय दत्तगुरूंचा माझ्यासाठी कुठला आदेश असेल, काय असेल दत्तगुरूंचं सांगणं की मला पुढं काय करायचं आहे, दत्तगुरूंना असं काय वाटतंय, त्यांनी मला निवडलंय. पण हे करत असताना त्यांनी निवडलंय तर आपल्या गुरुला अभिमान वाटावा, आपल्या गुरुला आपल्यासाठी सार्थ अभिमान वाटावा, त्यांना कौतुक वाटावं, असं आपण काय करावं. आणि कोणतं त्यांनी एखादं हे आपल्या हातात दिलेलं आहे काम करायला, कार्य करायला, तर त्या कार्याला उतरताना अजून काय काय गरजेचं आहे त्या गोष्टी एकत्र करण्यासाठी तुम्ही वेळ घालवता. ना की तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये वेळ नाही वाया घालवत. तर इथं तुम्हाला ते सांगितलं जातं, तुम्ही अवॉइड करता त्या सगळ्या गोष्टी, सोडून देता आणि माफ करून टाकता, तुम्ही सोडून देता. कोणी तुम्हाला तुमच्या रस्त्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला हटवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा पुन्हा फिरून तुमच्यामधली इतकी शक्ती म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे. तुमच्या भक्तीची शक्ती, मी तुम्हाला सुरुवात आहे, तुमची निस्सीम भक्ती हीच तुमच्यासाठी शक्ती बनते. परत रिटर्न तुमची शक्ती इतकी पूर्ण सगळे एकवटून पुन्हा तुम्ही त्या रस्त्यावर येता, आणि पुन्हा तुम्ही गुरूंच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखाली पुन्हा तुम्ही येता. कारण तुमच्यामध्ये तिरस्काराची आणि लालचीपणाची अशी भावनाच नाही आहे, समर्पणाची भावना आहे. कुणामधलं वाईट शोधण्यापेक्षा कुणामधलं तरी चांगलं काय आहे ते तुम्ही शोधता. तुमच्याबद्दल कोण विचार काय करते त्यापेक्षा तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता हे तुमच्यासाठी खूप मॅटर करतं. आणि म्हणूनच दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले. दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले कारण तुम्हाला पशु पक्षी प्राणी यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यांच्यामधले त्या सगळ्यांमध्ये तुम्ही इक्वलता बघता, एकरूपता बघता, म्हणून तुम्हाला निवडले. तुम्हाला म्हणजे त्या पक्ष्यांबद्दल खूप आकर्षण असेल, तुम्हाला प्राण्यांबद्दल खूप आकर्षण असेल. अशी माणसं, अशा सोर्स ज्या निस्सीम भक्ती करतात, ज्या समाजासाठी स्वतःला हे करतात, त्यांच्यासाठी खूप तुमच्यासाठी मनामध्ये खूप चांगली भावना किंवा त्यांच्या मदतीला जाणं हा जो तुमच्यातला भाव आहे, म्हणून तुम्हाला दत्तगुरूंनी निवडले. दत्तगुरूंची छत्रछाया हीच आहे. दत्तगुरू तुम्हाला तेच सांगतात, म्हणजे कोणत्याही इतरत्र जगावर फिरण्यापेक्षा मी तुझ्याजवळ आहे, मी तुझ्यातच आहे. फक्त ज्याला खरं जिथं गरज आहे तिथपर्यंत तू पोहोचलं पाहिजे. हा दत्तगुरूंचा तुमच्यासाठी आदेश असतो की ज्याला खरंच आता तुझ्या असण्याची गरज आहे, तुमच्या बोलण्याची गरज असेल, तुमच्या एका आधाराचा हात देण्याची गरज असेल, तुमच्या म्हणजे तुम्ही एखादी शब्द त्यांना देणं किंवा तुम्ही त्याला साथ देणं, तुम्ही त्याच्या कार्यामध्ये साथ देणं याची गरज आहे, तर तिथपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. हा दत्तगुरूंचा आदेश असतो. आणि म्हणून त्यांनी तुम्हाला निवडले. कारण तुम्हाला ते असं म्हणजे सांगू लगेच आपल्या काय म्हणतात त्यांच्या हृदयावर असं एक बर्डन येत नाही आहे, किंवा कुठलीही गोष्ट अशी वाटत नाही की हा माझा शिष्य किंवा हा जे नाही करू शकत किंवा करणार नाही. तर तुम्ही करा, किंवा ते कमी ह्याच्यामध्ये करा किंवा कसं, पण ते करत असताना तुमची मतं, तुमची भावना किती शुद्ध आहे, तुमचा उद्देश किती शुद्ध आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तो आहे म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले. तुमचा हेतू शुद्ध आहे, खूप शुद्ध हेतू शुद्ध आहे, तुमचा उद्देश खूप चांगला आहे तुमचा, आणि म्हणूनच दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले. हे बघा, दत्तगुरूंनी तुम्हालाच का निवडले, कारण निस्सीम गुरुभक्ती आहे तुमच्यामध्ये. अहिंसा नाही, प्राणी पशु पक्षी माणसं ह्यांना म्हणजे अत्याचार करणं आणि हिंसा करणं आणि राग लोभ मत्सरामध्ये वीरभावामध्ये वाहत जाणं हे तुमच्यामध्ये नाही आहे. कोणतंही लक्षण परमेश्वराशी खरंच तुम्ही कनेक्ट असाल तर ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही अलिप्त असता, बाजूला असता, हे सगळं नाही आहे. आणि हेच आपल्याला आपल्यातनं संपवलं पाहिजे. आपण जग नाही बदलू शकत, पण आपण स्वतःला बदलू शकतो, हिंसेपासून बदलू शकतो. माणसावर पशुपक्ष्यांवर प्राण्यांवर केलेली हिंसा आयुष्याला कुठलंही मोक्ष देत नाही, कुठल्याही आयुष्यामध्ये कुठल्याही जन्मामध्ये ती मोक्ष देत नाही. तर खरंच आपल्याला मोक्षापर्यंत पोहोचायचं आहे, आपल्याला एका अशा गुरूंच्या चरणापर्यंत पोहोचायचं आहे, तर या हिंसेपासून दूर गेलं पाहिजे, हिंसा संपवली पाहिजे. मग ती कोणावरही असो,
हिंसा हिंसा ही तुम्हाला संपवते, मग कधीही ती संपणारच. किती काळाने संपेल, जन्मोजन्मीचं हे पाप आहे आणि हे पाप संपत नाही. तर या सगळ्यापासून तुम्ही अलिप्त असता. तुमचा हेतू शुद्ध आहे. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, तुमच्यातली करुणा, तुमच्यातली माया, तुमच्यातलं प्रेम, तुमच्यातला एक सर्वांबद्दलची जी आपुलकी आहे ती खूप करुणामय आणि खूप पवित्र अशी आहे. दिखावेपणा नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणून तुमच्यातली जी अहिंसा असा हा जो धर्म आहे तुमचा, हिंसा नाही करायची. अहिंसेचा जो धर्म आहे आणि मंत्रमुग्ध होऊन कीर्तनात, भजनात, अभंगात आणि आपल्या वाणीतून, आपल्या कर्मातून, आपल्या कार्यातून एक चांगलं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवणं असेल, समाजापर्यंत पोहोचवणं असेल, आपल्या कुटुंबाला सुशिक्षित करणं असेल, या सगळ्या याच्यामध्ये आध्यात्मिक मार्गामध्ये नेणं असेल किंवा सत्य असत्याचा भास करून देणं असेल, सुरुवात कुटुंबापासून करायची असते, ती तुम्ही करता. असत्याचा भास करून देता. खरं काय आहे, हिंसा काय आहे, अहिंसा काय आहे, जन्म काय आहे, मृत्यू काय आहे, यामधला जो खरा जन्माचं रहस्य आहे ते काय आहे, त्याचा जो तुम्ही अर्थ तुमच्या मुलांना असेल, तुमच्या फॅमिलीला असेल किंवा समाजामध्ये असेल, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये असेल, जितका तुम्ही जागृत करताय, तीच तुमची खरी भक्ती आहे. भक्ती म्हणजे वेगळं काही नसतं. भक्ती म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी सगळं सोडा आणि हे करत भजन करत बसा, कीर्तन करत बसा किंवा तुम्ही ह्याच्यात जावा, म्हणजे सगळं असं. आत्ता एखाद्या बऱ्याच जनरेशनला किंवा बऱ्याच लोकांना असं मी म्हणताना सुद्धा अध्यात्मात गेलं की सगळं सोडायचं नाही आहे. अध्यात्म कधीच कोणतेही गुरु, देव, अध्यात्म, भक्ती कधीही तुम्हाला सांगत नाही की तुमचं सगळं सोडा. तुमचं काय आहे, जे काय दिले ते त्यांनीच दिलेलं आहे. तुम्ही कोण आहात किंवा मी कोण आहे, आपण कोणच नाही आहे. आपण फक्त कठपुतली आहे. नाचवतात ते फक्त नाचायचं इथं, हे करायचं. त्यामुळे कुठलाही अहंकार घेऊन जगायचं नाही आहे आणि हा तुमच्यामध्ये नाही, ही रियालिटी आहे. म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडलं. कारण सगळ्या ह्याच्यामध्ये देव, अध्यात्म, परमेश्वर तुम्हाला काय सांगतो, भजन कीर्तन अभंगामधून तुम्ही विचारांची क्षमता वाढवा, वैचारिक पातळी वाढवा. लोकांमध्ये तुम्ही ती वाढवताय, तुम्ही ती करताय आणि याच्यामधून मग तुम्ही कथाकार असाल, कथा सांगत असाल किंवा तुम्ही विविध माध्यमातून लोकांपर्यंत बघा म्हणजे खूप असे भाषण असतील किंवा काही विविध ह्याच्यामधून तुम्ही लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी शिकवत असाल, चांगल्या गोष्टी पोचवत असाल. निसर्गावर तुम्ही प्रेम करताय, निसर्ग वाचवण्यासाठी तुम्ही काम करताय, निसर्गाशी म्हणजे याच्यासाठी, पाण्यासाठी, निसर्गासाठी आणि पशुपक्षी प्राण्यांसाठी तुम्ही काम करत असाल तर तुम्ही खूप चांगला तुमचा उद्देश आहे. खूप छान एक असं तुम्ही एक हे उचललेला आहे विडा की तो खरंच त्याच्यामुळं तुमचे कर्म जितक्या म्हणजे जन्माचे असते ते कर्म सगळे येऊन तुम्हाला एक चांगला म्हणजे मोक्षप्राप्तीचा जो मार्ग आहे तो म्हणजे हा आहे जो तुम्ही निवडलेला आहे. म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले. कारण निवड आपली असते. कधी कधी गुरु आपल्यावर सोपवतात, तुला कोणता मार्ग तुझ्यासाठी योग्य वाटते. मला भरपूर पैसे मिळवण्याचा मार्ग हवा आहे, आयुष्यात पैसा तर पाहिजे, पैसे पण पाहिजे तो त्याने, पण त्याला जोड तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी सुद्धा एक मार्ग पाहिजे जो जिथं पैसा संपतो, जिथं तुम्हाला पैसा ज्या क्षणी म्हणजे एक असा आयुष्यात एक क्षण येतो तिथं पैसा नाही काम करत. शेवटी कोण काम करतं, ते काम करतात, तो का नाही, ती शक्ती काम करते, त्यांच्यापर्यंत जायचं असतं. मग तो एक क्षण का असेना, पण त्यावेळेला आपल्याला समृद्धपणे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर काही गोष्टी आपल्या केल्या पाहिजेत का नको. एका हाताने तुम्ही कष्ट करताय, तुम्ही पण त्या कष्टामध्ये, त्या संघर्षामध्ये, त्या चॅलेंजेसमध्ये तुम्हाला यश पाहिजे आहे. ते घेण्यासाठी तुमच्यामध्ये ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे. तो एक हात तुम्हाला सक्षम करायचा तर एका हाताने तुम्हाला अध्यात्माची जोड असायला पाहिजे, हो की नाही. तुम्ही दोन्ही हाताने एकच काम नाही करू शकत. एकच काम करायचं आहे का, नाही करायचं आहे. तुम्ही ज्या वेळा एक करता त्यावेळेला तुम्हाला त्याला जोड पण काहीतरी पाहिजे. तुम्ही एक सक्सेसच्या मागे धावत आयुष्याचा एक अर्थ जेव्हा संपतो त्यावेळेला खरा अर्थ कळतो की राहून काय गेलं. आई वडिलांची सेवा करणं राहून गेलं, मुलांवर संस्कार करणं राहून गेलं, आयुष्यात स्वतःवर प्रेम करणं राहून गेलं.
हे सक्सेस मिळाल्यानंतर लक्षात येतं. त्यावेळी जोपर्यंत सक्सेस मिळवत मिळवत ह्या गोष्टीही करणं खूप गरजेचं आहे आणि त्या तुम्ही करताय, ते तुम्ही सगळं बॅलन्स करत पुढं चाललाय म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडलेला आहे असा मेसेज आहे. खूप छान असा दत्तगुरूंनी मेसेज दिला आणि थँक्यू सो मच दत्तगुरू, थँक्यू. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करा रीडिंग कशी वाटते. आणि हे काय आहे बघा यामध्ये दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले कारण स्थिर बुद्धी आहे. वैचारिक तुमची पातळी, क्षमता, बुद्धी, विचार करण्याची वृत्ती, संकल्पना, अगदी स्पष्ट शब्दात, स्पष्ट विचारांनी, स्पष्ट मतं देणारी अशी सोल तुम्ही आहात. स्पष्ट शब्दात तुम्हाला एखादं कार्य होणार आहे तर होणार आहे, नाही होणार आहे तर नाही होणार आहे. पण एखाद्याला करायचं म्हणून विरोध करत नाही तुम्ही. ते समोर आहे बरोबर आहे तरी सुद्धा नाही, ते चुकीचंच आहे असं तुम्ही नाही म्हणत. पण एखादी गोष्ट जर बरोबर आहे मग ती कुणाचीही असो, एखादा तुमच्या म्हणजे तुमचं ज्या एखाद्या व्यक्तीशी पटत नाही आहे त्यांनी जर केलेली गोष्ट असेल तरी सुद्धा ती बरोबर असेल तर ती बरोबर आहे हे मत मांडणारी अशी व्यक्ती तुम्ही आहात, अशी सोल तुम्ही आहात. जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. म्हणजे समभाव, दुजाभाव करत नाही कोणामध्ये. हा माझा मित्र आहे म्हणून याचं बरोबर आहे, हा माझा शत्रू आहे म्हणून याचं बरोबर आहे. कारण आपण बघितलंय महाभारतामध्ये कर्णाने दुर्योधनाची साथ दिली. कर्णाने सर्वांनी त्या सगळ्या ह्यांनी त्या जे सगळे ह्याच्यामध्ये बसले होते की नाही, त्या द्रौपदीचं हे झालं त्यावेळेला सगळ्यांनी दुर्योधनाची साथ दिली आहे की नाही. पण तिथं हे काय झालं, त्याचा जो परत पडसाद जो उमटला तो काय कसा महाभारत झालं त्याच्यामुळे. तर ज्यावेळी योग्य वेळी मग तो मित्र असू दे, मूल असू दे, आई वडील असू दे, मोठी घरातली व्यक्ती असू दे, समाजातली असू दे किंवा कुठलीही असू दे, तिथं जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला विचारलं जाईल ज्यावेळेला तुमच्याकडे मागितलं जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे त्याच्या मागे तुम्ही ठामपणे उभे असता. आणि हे म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले. एक शिष्य जेव्हा निवडला जातो तेव्हा त्याच्यामधली सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप बारीक 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 ह्याच्यातून त्याला चेक केलं जातं, तपासलं जातं की याची म्हणजे याच्यामध्ये काय चंचलता आहे, याची बुद्धी कशी आहे, याचे विचार कसे आहेत, कुणाला कसा न्याय देतो, काय करतो, जाऊ दे करू दे होते त्याचं होऊ दे. पण नाही, पण ह्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला खरंच एखादी अडचणीत असणारी व्यक्ती हात घालते, साथ हात देते तर तुम्ही तिथे त्याला साथ दिली पाहिजे, हात दिला पाहिजे. आणि तुम्ही देत आहे, तुम्ही करताय, तुम्ही स्थिर राहता तिथं. तुमची चंचलता तुमच्यामध्ये नाही आहे, स्थिरता नाही आहे म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडले. स्थिरपणा जो तुमच्यामध्ये आहे आणि खूप भरपूर आशीर्वाद तुमच्यावर आहे दत्तगुरूंचे म्हणून तुम्हाला त्यांनी निवडलेलं आहे. आशीर्वाद मिळवणं सोपं नसतं, त्यासाठी संघर्ष करावा लागतो, कष्ट करावे लागतात, समर्पण करावं लागतं, माफ करावं लागतं आणि परमेश्वराला अंतःकरणातून हृदयातून हाक मारावी लागते. ते येतात पण ज्या वेळेला तुमच्या हृदयातला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. मुखानं बोललेलं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पण हृदयातून तुम्ही जेव्हा बोलाल ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. म्हणूनच तुम्हाला काय सांगितलं, दिखावा नाही, आतून करायचं, फक्त करत राहायचं आतून. माझ्याकडे ते बघतायत का, माझे हात त्यांच्यापर्यंत पोचते का, ते देत आहेत का, ते नाही, ते योग्य वेळी बरोबर देतात, त्यांना माहीत असतं आत्ता ह्याला गरज आहे, नाही इथंपर्यंत मला पोहोचायचं आहे. आत्ता ह्याला प्रत्येक वेळी ते त्यांची शक्ती नाही देत. शक्ती कधी द्यायची असते, योग्य वेळी योग्य ऊर्जा तुम्हाला कधी मदतीला. रोज 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 तुमच्यासाठी नाही येणार, पण खरी ज्या वेळेला तुम्हाला आवश्यकता आहे, ज्या वेळेला तुम्ही अशा याच्या टोकावर उभे आहात, आता संपणार आहे असं वाटतंय, त्यावेळेला ते हात धरतात आणि ते तुम्हाला साथ देतात. तुम्हाला त्या सगळ्या जो असं हे असतं बघा चक्रव्यूहातून ते तुम्हाला बाहेर काढतात आणि ते येतात. फक्त विश्वास सोडायचा नाही, विश्वास त्यांच्यावरचा सोडायचा. ट्रस्ट तुमचं खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही ठेवता म्हणूनच तुम्हाला त्यांनी निवडले. बघा दत्तगुरूंनी तुम्हाला का निवडले, सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आहे. तुमच्या मनावर खूप ताबा आहे. मन तुमचं चंचल नाही आहे. मी तुम्हाला एवढ्या रीडिंगमध्ये सांगेन, मन चंचल नाही आहे, मन ताब्यात आहे तुमचं. आणि मनावर कंट्रोल करणं सोपी गोष्ट नाही आहे. इंद्रिय कंट्रोल करणं सोपी गोष्ट नाही आहे. इंद्रियांवर ताबा आणणं सोपी गोष्ट नाही आहे. एखादा मोह आहे, माया आहे, समोर सगळं आहे, पण त्यापासून स्वतःच्या मनाला काबूत ठेवणं सोपी गोष्ट नाही आहे. ते तुम्ही करता.
काहीही असू दे, मग तो सगळं जे तुमच्याकडं नाही ते तुम्हाला आमिष दाखवलं जातं. ह्यात सुद्धा आहे, आध्यात्मिक ह्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जसं जसं तुम्ही पुढं जाल किंवा त्याचा अभ्यास करत राहाल तसं तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला सगळ्या गोष्टींचं आमिष दाखवलं जातं. गुरु पण सहज निवड करत नाहीत. ते निवड करत असताना पण खूप सगळ्या गोष्टी सगळं हे करून घेतात. तुम्हाला सगळ्याचा मोह दाखवला जातो, लालच दिली जाते, सगळं सगळं केलं जातं. पण त्या सगळं सोडून ज्यावेळेला तुम्ही फक्त गुरूंचे चरण स्वीकारता त्याच वेळेला तुमची निवड केली जाते. हे तुम्ही निवडलेलं आहे म्हणून तुमचा तुमच्या मनावर ताबा आहे, तुमच्या मनावर तुमचं कंट्रोल आहे की नाही. हे नाही आहे, यांच्यापेक्षा नाही, यांच्या चरणांपेक्षा हे सगळ्या गोष्टी इतक्या नाही. इथं जे आहे ते सर्वस्व आहे, कारण इथून तिथंच जायचं आहे. हा मधला जो आहे हा मोहमायेचा भाग आहे. म्हणजे मोहमायेत स्वतःच्या मनाला अडकवून ठेवायचं नाही, स्वतःच्या मनावर ताबा ठेवायचा. खूप गडगंज असलं तरी सुद्धा तिथंच आहे. 4 घासच खायला लागतात आणि नसलं तरी सुद्धा 4 घासच खायला लागतात, पोटभरीसाठी बस असतं. पण हे सगळं गरजा आहेत, सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीचं तारतम्य सांभाळून सगळं तुम्हाला दिलं जातंय, सगळं तुम्हाला मिळतंय. पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसंच, एका हाताने तुम्ही कष्ट करताय, एका हाताने अध्यात्माची कास धरली, एका हाताने कष्टाची धरली आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहे. बघा, घोडा जसा आपण रथ पळवतात की नाही, रथ पळवताना त्या घोड्याची लगाम आहे ना, ती दोन्ही हाताने अशी धरली जाते आणि त्याला पळवलं जातं, हे की नाही. मग ते दोन्ही हातात दोन हे पाहिजे का नको, का दोन्ही हाताने एकच धरल्यावर तुम्ही तुमच्या ह्याच्यापर्यंत कधी पोहोचणार, तुमच्या गोलपर्यंत कधी पोहोचणार, आहे की नाही. तर तुम्ही दोन्ही हातात दोन्ही धरलेलं आहे. तुमचं कार्य, तुमचं पर्सनल लाईफ आणि अध्यात्म ह्या दोन्हीही गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी तुम्हीवर योग्य तो बॅलन्स करून तुम्ही पुढे चाललाय. मनावर कंट्रोल करून ठेवणार, मन ताब्यात ठेवलेलं आहे. मनावर तुमचं स्वतः अधिराज्य आहे, म्हणजे नको त्या गोष्टींमध्ये नाही इन्व्हॉल्व. आता सगळं कट करून नाही, आपण आपल्या जागी जाणं योग्य आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जो हे आहे ते तुम्हाला कळलेलं आहे, आतून तुम्हाला त्या गोष्टींची रियालिटी कळते, म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि हा तुमच्या मनावर ताबा आहे, म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडलेला आहे. दत्तगुरू असंच कुणाची काही निवड करत नाहीत, कारण आणि तुम्ही इतकी उच्च याची सोल आहात, इतकी छान अशी सुंदर ऊर्जा आहात, म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडलेला आहे. थँक्यू सो मच दत्तगुरूंची की तुमच्यापर्यंत त्यांनी आम्हाला पोहोचवलं आणि तुमच्यासारखी सोल अशी एनर्जी आम्हाला कनेक्ट झाली, म्हणून एवढी छान रीडिंग झाली. थँक्यू सो मच. बघा, एक्सपर्ट आहात तुम्ही, म्हणून तुम्हाला निवडले. माहिती, तुम्ही एक्सपर्ट आहात. एक्सपर्ट म्हणजे काय सांगा बरं. तुम्ही स्वतः विष प्याल पण दुसऱ्याला मात्र अमृत द्या. एक्सपर्ट म्हणून तो तज्ञ आहे. एक्सपर्ट कोण असतं, शिव एक्सपर्ट आहे की नाही. त्यांनी स्वतः विष पिलं पण दुसऱ्यांना मात्र त्यांनी ज्ञान दिलं, त्यांना अमृत दिलं, त्यांना जगण्याचं एक साधन दिलं, जगण्यासाठीची ऊर्जा दिली. परिवर्तन जे आहे ते शिवांचं आहे, महादेवांचं आहे. आणि त्यांनी जसं डिस्ट्रॉय करतात तसं पुनर्निर्मितीचं कामसुद्धा ते करतात. मग हे सगळं करत असताना दुसऱ्यासाठी विष पिणं जसं पियुष आहे का, या कलियुगात होईल का, कुणासाठी कोण विष पिईल का, नाही. मग तर हे विष म्हणजे काय आहे. कोणतीही गोष्ट एखाद्याबद्दलचं सत्य आहे, कोणाबद्दलचंही असू दे, एखाद्याबद्दलचं सत्य आहे, एखाद्याबद्दलच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत आहे, पण ते तुम्ही जर बोलला किंवा तुम्ही सांगितलं किंवा तुमच्या बोलण्यातून गेलं तर त्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असतं. तर एखाद्याचा संसार मोडला जात असतो, एखाद्याच्या आयुष्यावर वाईट छाया पडत असते किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. तर खरंच हे चुकीचं आहे. विष पिऊन दुसऱ्याला जीवनदान देणं चुकी, म्हणजे हा सांगण्याचा उद्देश हाच आहे. मी थँक्यू सो मच दत्तगुरूंनी मला आता हा महत्त्वाचा मेसेज तुमच्यापर्यंत पोचवायला सांगितला. कोणाचीही निंदा नालस्ती करत असताना, कोणावरही चुकीचे आरोप करत असताना, एखाद्याला वाईट ठरवत असताना, एखाद्यावर दोष आरोप करत असताना खूप लाखो वेळा विचार करायला लागतात. कारण जे कर्मा रिटर्न्स आपल्याकडंही ते रिटर्न येतं. तर हे येत असताना खरंच गरजेचं आहे का, खरंच ते गरजेचं आहे का. मग ती व्यक्ती समोर असू दे किंवा मागे असू दे, खरंच ते गरजेचं आहे का. ज्याचे त्याचे कर्म असतात, ज्याचे त्याला भोगायला लागतात. पण आहे एखाद्याबद्दलचं गुपित आपल्याला माहीत आहे, तर ते जगजाहीर करणं योग्य आहे का, नाही आहे. त्यामुळं त्या कोण करतंय यापेक्षा तुम्ही नाही करायचं, मी नाही करायचं, आपण करत नाही आहे, म्हणून दत्तगुरूने आपल्याला निवडले. आणि असेच अनेकांना करायला लावायचं नाही आहे.
त्यांनी करत असती तर त्यापासून त्यांना परावृत्त करायचं आहे, त्यांना थांबवायचं आहे. म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडलंय. कारण एकमेकांबद्दलचा मनामध्ये द्वेष ठेवणं, राग ठेवणं आणि त्या रागापायी चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरवणं आणि सगळ्या हे करणं, घरामध्ये असू दे, त्याचं मग ते फॅमिलीमध्ये असू दे किंवा समाजामध्ये असू दे किंवा कुठंही असू दे, पण हे पसरवणं चुकीचं आहे. हे इथं सांगितलं जातं. दत्तगुरू त्यांनाच निवडतात जे अशा व्यक्तीला, जी रंजले गांजलेले आहेत, ज्या व्यक्तीला खरंच बाबा गरज आहे. सत्य प्रत्येकाचं असतं, प्रत्येकाची काहीतरी असा पॉईंट असतो, प्रत्येकाला खरीच गरज असते, पण कधी ना कधी ही वेळ आपल्यावर सुद्धा येत असते. त्यामुळं कुणाच्याही गोष्टी कितपत आपण लोकांपर्यंत बाहेर खरंच त्याचा तुम्हाला काय उपयोग आहे का? त्यानं तुम्हाला काही आनंद होणार आहे का? त्यानं तुम्हाला काय खरंच सुख मिळणार आहे का आपल्याला? या सगळ्या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि म्हणून दत्तगुरू निवडतात. दत्तगुरूंची निवड बरेच वेळा अनेकांच्या मला प्रश्न आला असेल, कधी दत्तगुरू निवड करतात? तर निवड तेव्हाच करतात ज्या वेळात इतरांबद्दल तुमच्यामध्ये माया आहे का, प्रेम आहे का, आपुलकी आहे का, धर्म आहे का, खरंच त्याच्याबद्दल मनात प्रेम आहे का, तुम्हाला स्वतःला एक प्रसिद्धी, स्वतःला काहीतरी उच्च हे मिळावं म्हणून त्यासाठी तुम्ही त्यांचं कौतुक करता का? नाही. काय गरज त्या कुणाचं तरी कौतुक करणं आणि स्वतःसाठी करणं काही त्याची गरजच नाही आहे. विष पिणं म्हणजे काय असतं? स्वतःची वाणी, तुमची स्वतःची वाणी किती शुद्ध आहे, खरी आहे, प्रामाणिक आहे, देवी सरस्वतींचा त्याच्यावर वास आहे. आणि ही वाणी सगळ्या शस्त्रांपेक्षा, जगात बरेच बरेच वेळा आपण ऐकतो बघा, सगळ्या शस्त्रांपेक्षा धारदार शस्त्र आहे ते म्हणजे जीभ. कारण तिथून गेलेला शब्द परत रिटर्न देता येत नाही. एक घाव झाला तर टाके घालून त्याला शिवून देता येतं, पण जिभेनं झालेला घाव त्याला शिवता येत नाही. जन्मोजन्मी तो घाव हृदयात बसून राहतो आणि ते काढणं आणि त्यातून माफ करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे ते प्रत्येक जन्मामध्ये ते भोगायला लागतात. म्हणून वाणी ताब्यात ठेवणं, जीभ ताब्यात ठेवणं, वाणी ताब्यात ठेवणं, इतरांना मदत करणं, इतरांसाठी काहीतरी करणं, जिथं गरज आहे तिथं त्या व्यक्तीसाठी उभं राहणं, हे खरं शिष्याचं काम आहे आणि हीच खरी गुरुभक्ती आहे आणि ती तुमच्यामध्ये आहे. म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडलं. इतरांसाठी विष पिणं सोपं नसतं, ते तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही करता, म्हणून दत्तगुरूंनी तुम्हाला निवडलेलं आहे. तर अशा प्रकारे ही रिडिंग झालेली आहे. खूप छान रिडिंग झाली, मला स्वतःलाच वाटते, कारण साक्षात दत्तगुरूंनी असं मला ही रिडिंग करत असताना मला इतका असा भास झाला की साक्षात दत्तगुरूंनी डोक्यावर हात ठेवला आणि मी फक्त बोलतीये असं मला हे असे मला भास होत होते किंवा मला ते जाणवत होतं, फील होत होतं. आणि ही रिडिंग साक्षात दत्तगुरूंना समर्पित आहे. त्यांनी तुमच्यासारखी सोय निवडली म्हणून एवढी छान रिडिंग झाली. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अनेक गुरुभक्तांपर्यंत ही रिडिंग पोहोचवा आणि पुन्हा भेटायचं आपण अशा छान छान टीमपर्यंत. धन्यवाद. जय श्रीराम.